नेहमी सुंदर चेहरा शोधण्यापेक्षा सुंदर मन शोधा। जे सुंदर दिसते ते नेहमीच चांगले असेल असे नाही, पण चांगल्या गोष्टी नेहमीच सुंदर असतात। वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी। अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते जेव्हा एखादी ठेच काळजाला लागते। माणसाकडे पैसा, प्रसिद्धी, सुंदरता, ॲटिट्यूड, इगो ह्या गोष्टी कितीही मोठ्या प्रमाणात असू दे, पण त्यांची लायकी ही त्याच्या स्वभावातूनच समजते। आयुष्यात अशा काही व्यक्ती येऊन जातात की त्यांना आपण विसरूही शकत नाही आणि त्यांच्याविषयी कोणाजवळ बोलूही शकत नाही। मनातलं वेळेवर बोलून टाकता आलं पाहिजे। साठलेल्या भावनांचं कर्ज फेडायला आयुष्य कमी पडतं। खरंच किती वेडं असतं ना आपलं मन, कुणाच्या तरी आठवणीत जगत असतं आणि आशा करतं की त्या व्यक्तीनेही आपल्याला थोडं तरी मिस करावं। कुणाच्याही आयुष्यात आपली एक जागा असावी, हक्काची किंवा महत्वाची नसली तरी चालेल, पण ती कधीही बदलणारी नसावी। सगळीच कामे शक्तीने होतीलच याची गॅरंटी नाही, तर काही ठिकाणी बुद्धी आणि सहनशक्ती ठेवून आपली कामे काढावी लागतात। दुसऱ्या पायरीवर जाताना पहिल्या पायरीचा मोह सोडावाच लागतो। जो दुसऱ्याच्या आयुष्याचा खेळ करतो ना एक दिवस त्या व्यक्तीच्या आयुष्याचा तमाशा नक्कीच बनतो। वेळ प्रत्येकाची येत असते। दुसऱ्याचं मन दुखावून मिळवलेलं सुख कधीच आयुष्य सुंदर बनवू शकत नाही। आयुष्यात समायोजन महत्त्वपूर्ण नाही, परंतु जीवनात समजून घेणे सर्वात महत्त्वाचे आहे। लक्षात ठेवा, हवेत उडणारा जमिनीवर आपटला की तो पायावरही उभा राहण्याच्या लायकीचा राहत नाही। ठरवलं ते प्रत्यक्षात होतच असं नाही आणि जे होतं ते कधी ठरवलेलं असतंच असंही नाही। यालाच कदाचित आयुष्य म्हणतात। जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते आणि बाकी अर्धे दुःख खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येते। म्हणून तर मैत्री व नाती ही एक कांद्यासारखी आहे, ज्याला भरपूर थर आहेत, जे तुमच्या आयुष्यात स्वादिष्ट चव आणतील, पण जर तुम्ही त्यांना मध्येच कापण्याचा प्रयत्न केलात तर ते तुमच्या डोळ्यात पाणी आणतील। सुख आहे सगळ्यांजवळ, पण ते अनुभवायला वेळ नाही। इतरांकडे सोडा, पण स्वतःकडे बघायला वेळ नाही। जगण्यासाठीच वाचलेल्या धावपळीत आज जगायलाच वेळ नाही। सगळ्यांची नातं आणि नंबर मोबाईलमध्ये सेव्ह आहेत, पण 4 शब्द बोलायला वेळ नाही। जर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्यांच्या मनाचा व मनाचा विचार केला तर नात्यात किंवा मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही। सगळ्यांच्याच नजरेत तुम्ही चांगलेच असावं असं कधीच नसतं। आपण कितीही चांगले वागलो कोणाशीही, तरी कोणाच्या तरी नजरेत आपण वाईट असू शकतो। म्हणून सगळ्यांच्या नजरेत चांगलं असण्यापेक्षा मोजक्यांच्या आयुष्यात महत्त्वाचं असणं महत्त्वाचं। आयुष्याच्या कोणत्याही वळणावर माणूस कधीच एकटा पडू नये, म्हणून देवाला मैत्रीचं नातं निर्माण केलं आहे। ज्या पायांना पूर्वीपासून ऊन, पाऊस, वारा, पाणी यांच्याशी संघर्ष करण्याची सवय असते, अशी पावले शेवटपर्यंत कधीच थकत नाही। कुणाचं सुख पाहून ते आपल्या वाट्याला का नाही म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा कोणाचं दुःख पाहून निदान ते आपल्या वाट्याला तरी नाही हे पाहून समाधानी राहणं म्हणजे सुखी जीवन। यशस्वी भरपूर जण असतात, परंतु समाधानी फार कमी असतात। यश हा जरी तुमच्या कर्तृत्वाचा विजय असला तरीही समाधान हा तुमच्या मनाचा विजय असतो। दुसऱ्याची विचारपूस करणे ही भावना जरी छोटी वाटत असेल तरी तिच्यात माणुसकीची भली मोठी ताकद लपलेली असते। थोडेसे प्रेम, थोडीशी आपुलकी,
थोडी काळजी आणि थोडी विचारपूस. जीवनात आणखी काय हवं असतं नातं सांभाळायला. जे अवास्तव अपेक्षा करीत नाहीत ते खरे भाग्यवान, कारण त्यांच्यावर निराश होण्याची पाळीच येत नाही. पावसातून जेवढा ओलावा मिळत नाही तेवढा जिव्हाळा मैत्रीत मिळतो. मैत्रीमधल्या सावलीचा अर्थ कधीतरी उन्हातून गेल्यावर कळतो. शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर उत्तर असते आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं प्रत्युत्तर असते. जीवन म्हणजे एक विचित्र शर्यत आहे. जिंकलो तर आपली माणसं मागे राहतात आणि हरलो तर आपली माणसं सोडून जातात. एक आधार, एक विश्वास, एक आपुलकी आणि एक अनमोल साथ जी देवाकडे न मागता मिळते तीच असते खास मैत्री.